नमस्कार फ्रेंड्स, मी स्मृती देसाई तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते हाऊस पार्टी टुडे स्पेशल या चॅनलमध्ये। आणि आज पुन्हा एकदा आपल्या रेसिपीजला सुरुवात करताना मी घेऊन आलेली आहे एक स्वीट रेसिपी, ज्यामध्ये मी दाखवणार आहे हा एगलेस टी टाइम व्हॅनिला केक। त्याचं ओकेजन सुद्धा स्पेशल आहे। आज आहे माझी 15th वेडिंग ॲनिव्हर्सरी आणि त्या निमित्तानेच मी बनवलेला आहे हा अगदी सुपर सॉफ्ट असा टी टाइम व्हॅनिला केक। माझ्याकडे जनरली क्रीमचे केक फार कमीच खाल्ले जातात, त्यासाठी मी हा टी केक बनवते। फार इझी रेसिपी आहे, फार टेस्टी रेसिपी आहे आणि अगदी सहज तुम्ही घरी बनवू शकता। चला तर मग फार जास्त वेळ वाया न घालवता हा टी टाइममध्ये खाल्ला जाणारा व्हॅनिला केक आपण बनवूया। तर त्यासाठी सगळ्यात आधी आता या बोलमध्ये आपल्याला घ्यायचं आहे कंडेन्स मिल्क। तर पूर्ण 200 ग्रॅम एवढं कंडेन्स मिल्क मी घालते। हा स्पॉन्ज म्हणून तुम्ही यूज करू शकता, पण बेसिकली हा एक टी टाइम केक आहे जो आपण फार कोणत्याही प्रकारचं जास्त फ्रॉस्टिंग न करता बनवतो, त्यामुळे हा त्याच प्रमाणात गोडसर असा बनवला जातो। तर आता इथे 200 ग्रॅम एवढं कंडेन्स मिल्क मी घेतलेलं आहे। त्याचप्रमाणे यामध्ये त्याचंच गोड बॅलन्स करण्यासाठी अगदी कमी प्रमाणात म्हणजे 2 टेबलस्पून एवढी मी पिठी साखर घेते आहे। आपण यामध्ये कोणतंही क्रीम वरून यूज करणार नाही आहोत, त्यामुळे जो काही गोडवा असेल तो आपल्या स्पॉन्जमध्येच असेल। तर इथे 2 टेबलस्पून एवढं मी पावडर शुगर घेतलेली आहे आणि अर्धा कप पूर्ण म्हणजे 100 ग्रॅम एवढं हे सॉफ्ट असं बटर आहे। रूम टेम्परेचर बटर आपण याला म्हणूया। फक्त हे मेल्ट करून घ्यायचं नाही आहे किंवा अगदी थंड असं न घेता व्यवस्थित असं सॉफ्ट झालेलं बटर आपण घेतलेलं आहे। जर तुम्ही कपने मेजरमेंट केलं तर हे अर्धा कप आहे आणि वजनी हे 100 ग्रॅम आहे। तर 200 ग्रॅम कंडेन्स मिल्कमध्ये आपण 100 ग्रॅम एवढं हे सॉफ्ट केलेलं बटर घातलेलं आहे। आता हे आपल्याला अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर कंडेन्स मिल्क, आपण घेतलेली ही पावडर शुगर आणि सॉफ्टन्ड बटर हे तिन्ही आयटम्स जे आपण घेतलेले आहेत हे आपल्याला अगदी व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत। आता इथे केकमध्ये आपण बटरचा यूज केलेला आहे। बटरमुळे आपल्या केकला छान अशी चव येते। जर तुम्हाला हा केक 2-3 दिवसासाठी वापरून ह्याचा जर प्रॉपर स्पॉन्ज तयार करायचा असेल तर इथे तुम्ही बटरऐवजी 1/4 कप बटर आणि 1/4 कप एवढं फ्लेवरलेस ऑइल यूज करू शकता। जनरल सनफ्लॉवर ऑइल जे येतं ते यूज केलं तरी सुद्धा चालेल। ऑइलमुळे केक जो आहे तो आपला जास्तीत जास्त वेळ सॉफ्ट राहायला मदत होते आणि बटरमुळे केकला छान अशी चव येते। तर हा केक साधारण बटर वापरून 2 ते 3 दिवस मी सॉफ्ट ठेवू शकते। तर आता हे जे मिश्रण आहे ते अगदी व्यवस्थित असं आपण इथे मिक्स करून घेतलेलं आहे। छान असं एकत्र सगळं मिक्स झाल्यानंतर आपण ह्यामध्ये उरलेले पदार्थ घालणार आहोत। तर आता आपलं हे व्यवस्थित मिक्स झालं, यात आपण घालूया फ्लेवरसाठी व्हॅनिला इसेन्स। तर साधारण 1 टीस्पून एवढं व्हॅनिला इसेन्स मी यात घालते। 1 टीस्पून एवढं व्हॅनिला इसेन्स इनफ होतं। आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे दूध। तर साधारण 1 कप दूध या पूर्ण केकसाठी आपल्याला लागणार आहे, पण एकत्र हे सगळं ॲड न करता एका वेळी थोडंसं करतच आपण हे वापरणार आहोत। तर आता सध्या 3/4 कप एवढं दूध मी यामध्ये घातलेलं आहे व आता हे मिश्रण आपल्याला अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे व उरलेलं 1/4 कप जे दूध आहे ते आपण नंतर वापरणार आहोत। याचं कारण असं असतं की आपण केकसाठी जो मैदा वापरतो तो मैदा बराच वेळी जर फार जुना असेल तर ह्याला फार जास्त दूध लागतं व जर मैदा व्यवस्थित असा नवीन असेल तर दूध फार जास्त ॲब्झॉर्ब केलं जात नाही। अशा वेळी आपलं जे बॅटर आहे ते फार जास्त पातळ होण्याची शक्यता आहे। त्यामुळे एकाच वेळी सगळं दूध ॲड न करता मैद्याच्या पदार्थामध्ये अगदी थोडं करतच दूध ॲड करावं। तर इथे 3/4 कप एवढं दूध मी घातलेलं आहे। हे मिश्रण अगदी व्यवस्थित असं मी मिक्स करून घेतलेलं आहे। आता ह्यामध्ये आपल्याला काही ड्राय इन्ग्रेडियंट्स घालायचे आहेत, पण त्यापूर्वी आपण आपला OTG जो आहे तो प्रीहीट करण्यासाठी ठेवूया। तर इथे हे मिश्रण जे आहे ते मी बाजूला ठेवते व आपला OTG प्रीहीट करण्यासाठी ठेवते। OTG 180 वरती 15 मिनिटासाठी मी प्रीहीट करून घेणार आहे व त्याचप्रमाणे आपला जो केक टीन आहे, साधारण हा 7 इंची केक टीन आहे। तर हा केक टीन सुद्धा आपल्याला ग्रीज करून घ्यायचा आहे। जर तुमच्याकडे पार्चमेंट पेपर असेल तर तुम्ही त्याच्या बॉटमला पार्चमेंट पेपर लावू शकता। सध्या माझ्याकडे पार्चमेंट पेपर नाही आहे, त्यासाठी मी ह्याला बटरने व्यवस्थित असं ग्रीज करून घेते। चारही बाजूला व्यवस्थित असं बटरने ग्रीज करून त्यानंतर अगदी थोडासा मैदा यामध्ये टाकायचा आहे व चारही बाजूंनी हा मैदा व्यवस्थित असा डस्ट करून घ्यायचा आहे आपल्याला। तुम्ही पाहू शकता ह्याच्या साईड्सला आणि बॉटमला अगदी व्यवस्थित असं मी बटर आता लावून घेतलेलं आहे
आता यामध्ये आपण अगदी साधारणतः 1 ते 2 टेबलस्पून एवढा मैदा घालूया व हा मैदा आपण चारही बाजूंनी अगदी व्यवस्थित असा टीनला लावून घ्यायचा आहे। तर व्यवस्थित असा टीनला लावल्यानंतर जो एक्स्ट्रा मैदा आहे तो आपल्याला टॅप करून सगळा काढून टाकायचा आहे। केक आपला अजिबात सुद्धा खाली चिटकणार नाही व अगदी छान असा डिमोल्ड होईल। ते पहा, अशा पद्धतीने आपल्या केक टीनला अगदी व्यवस्थित असं आपण ग्रीज करून घेतलेला आहे आणि जो एक्स्ट्रा मैदा होता तो आपण पूर्ण टॅप करून काढून टाकलेला आहे। आता हे जे बॅटर आपण बनवून ठेवलं होतं हे एकदा आपण ढवळून घेऊया व ह्यामध्ये आपण आपले जे ड्राय इन्ग्रेडियंट्स आहेत ते घालूया। तर व्यवस्थित असं बॅटर आपलं आता इथे ढवळून झालेलं आहे। यावरती एक चाळणी आपण ठेवूया आणि आता ह्यामध्ये मैदा, बेकिंग पावडर व बेकिंग सोडा आपल्याला ॲड करायचा आहे। प्रत्येक वेळी हे सुके पदार्थ घालताना हे व्यवस्थित असे चाळून आपल्याला आपल्या बॅटरमध्ये ॲड करायचे, जेणेकरून ह्यामध्ये छान अशी एअर तयार होते व आपला केक जो आहे तो छान स्पॉन्जी होतो। तर आता इथे मी मैदा घेते, तो तुम्ही पाहू शकता जो 1 कप मैदा मी हा घेतलेला आहे व्यवस्थित असा फ्लॅट करून घेतलाय, तो या चाळणीत घेते व अजून अर्धा कप म्हणजे टोटल 1.5 कप एवढा मी मैदा घेणार आहे। मेजरमेंट करताना प्रत्येक वेळी आपल्याला जे स्पून किंवा कप्स आपण वापरतोय हे व्यवस्थित असे फ्लॅट करूनच ते पदार्थ घ्यायचे आहेत, तरच तुमचं जे मेजरमेंट आहे ते एक्झॅक्ट येईल। आता इथे हा बेकिंग सोडा मी घेते जो अर्धा टीस्पून आहे, तुम्ही पाहू शकता हा सुद्धा हाताने मी व्यवस्थित असा फ्लॅट करून मगच मी तो पिठामध्ये ॲड केलेला आहे। आता इथे 1 टीस्पून एवढी बेकिंग पावडर मी घेते। पुन्हा एकदा बेकिंग पावडर घेताना सुद्धा मी माझा जो स्पून आहे तो व्यवस्थित असा फ्लॅट करून घेतलेला आहे। तर 1.5 कप मैद्यामध्ये अर्धा टीस्पून एवढा बेकिंग सोडा व 1 टीस्पून एवढी बेकिंग पावडर मी ॲड केलेली आहे व अगदी व्यवस्थित असं हे मिश्रण मी इथे चाळून घेतलेलं आहे। व आता आपण हे मिश्रण जे आहे ते अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। मिक्स करतेवेळी नेहमी आपल्याला हा जो बीटर आहे हा एकाच डायरेक्शनमध्ये ह्याला ढवळत आपल्याला मिक्स करायचा आहे। बेकिंगमध्ये ह्याच गोष्टी फार इम्पॉर्टंट असतात। सगळ्यात आधी मेजरमेंट घेताना नेहमी स्पून किंवा कप जे काही तुम्ही यूज करत आहात ते पूर्ण फ्लॅट करून त्या पदार्थाचं मेजरमेंट घ्यायचं आहे। त्याचप्रमाणे आपण जे पदार्थ यामध्ये वापरणार आहोत ते फार जास्त थंड म्हणजे फ्रीजमधून काढलेले लगेच वापरायचे नाही आहेत किंवा फार जास्त गरम पदार्थही यामध्ये वापरू नयेत। तर रूम टेम्परेचर आपल्याला इथे जे पदार्थ आपण वापरणार आहोत ते रूम टेम्परेचरवरचे वापरायचे आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण हे पदार्थ मिक्स करतो हे नेहमी एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला ढवळून घ्यायचे आहेत, यामुळे यामध्ये छान अशी एअर तयार होते। आता तुम्ही पाहू शकता आपण जे दूध ठेवलं होतं 1/4 कप साईडला ते थोडं थोडं करत आपण ह्यामध्ये ॲड करत आहोत। जोपर्यंत ह्या बॅटरची कन्सिस्टन्सी ही रिबन कन्सिस्टन्सी होत नाही तोपर्यंत आपण ह्यामध्ये हे दूध ॲड करणार आहोत। मॅक्स टू मॅक्स ह्यामध्ये 1 कपच दूध आपण वापरणार आहोत। तर सध्या 3/4 कप जे आपण वापरलं होतं त्यानंतर बाजूला ठेवलेल्या 1/4 कपमधलंच आपण थोडंसं दूध यामध्ये ॲड केलेलं आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स केल्यानंतर आपण हे बॅटर जे आहे ते असं व्यवस्थित पोर करून प्यायचं आहे। अजूनही याची रिबन कन्सिस्टन्सी नाही आलेली आहे, त्यामुळे जे उरलेलं दूध आहे ते आपण ह्यामध्ये पुन्हा एकदा ॲड करूया व त्यानंतर आपण हे लगेच टीनमध्ये टाकून बेक करण्यासाठी ठेवणार आहोत। आता हे जे उरलेलं दूध आहे ते मी ह्यामध्ये टाकलेलं आहे, म्हणजे पूर्ण 1 कप दूध आपण ह्या बॅटरमध्ये वापरलेलं आहे। 200 ग्रॅम कंडेन्स मिल्कसाठी 100 ग्रॅम एवढं सॉफ्टन रूम टेम्परेचर बटर, त्यामध्ये 2 टेबलस्पून एवढी पिठी साखर, त्यानंतर 1 टीस्पून एवढं व्हॅनिला इसेन्स आपण ॲड करून हे बॅटर अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं होतं। त्यामध्ये आपण 3/4 कप एवढं रूम टेम्परेचरचं दूध घातलं होतं व हे बॅटर व्यवस्थित असं आपण मिक्स केल्यानंतर त्यामध्ये आपण चाळणीने चाळून 1.5 कप एवढा मैदा, अर्धा टीस्पून बेकिंग सोडा आणि 1 टीस्पून एवढं बेकिंग पावडर यामध्ये घालून हे मिश्रण अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता हे बॅटर जे आहे ते तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित असं आपलं तयार झालेलं आहे। आता हे मी या केक टीनमध्ये पोर करते। केक टीनमध्ये हे सगळं बॅटर व्यवस्थित असं पोर केल्यानंतर आपण ह्याला 3 ते 4 वेळा व्यवस्थित असं टॅप करून घ्यायचं आहे, जेणेकरून जी काही एअर बबल्स आतमध्ये फॉर्म झालेले आहेत ते बसतील। आणि बऱ्याचदा तुम्ही जर नोटीस केलं असेल केक बनवताना वरती डोमसारखा असा आकार तयार होतो, तर तो जर तुम्हाला अवॉइड करायचा असेल तर बॅटर टीनमध्ये घातल्यानंतर 3 ते 4 वेळा व्यवस्थित असं टॅप करून घ्या। आणि आता हा केक मी बेक होण्यासाठी ठेवते OTGमध्ये। तर व्यवस्थित असा 180 वरती प्रीहीटेड ओव्हनवरती 40 मिनिटं बेक केल्यानंतर आपला केक इथे तयार झालेला आहे। आपण ह्या एका
काडीने हे चेक करून पाहूया। तुम्ही पाहू शकता अगदी क्लीन असं आपल्याला बाहेर आलेला आहे चॉपस्टिक आणि आपला केक रेडी आहे। केक पूर्ण थंड झाल्यानंतर मी ह्याची वरची लेयर जी होती ती कापून काढलेली आहे, कारण मी हा केक माझ्या ॲनिव्हर्सरीसाठी बनवते आहे, तर हलकंसं डेकोरेशन फक्त मी यामध्ये करणार आहे। तुम्ही हा टी टाईमसाठी बनवताय तर ही लेयर नाही काढली तरीसुद्धा चालेल। आता हा जो वरती काढलेला जो केक आहे ह्याचे सुद्धा केक पॉप्स मी नंतर बनवणार आहे। सध्या मी इथे बनवून घेतलेलं आहे हे चॉकलेट गनाश, हे सुद्धा मी घरीच बनवलेलं आहे। अगदी सहज असं आपण हे चॉकलेट गनाश घरच्या घरी तयार करू शकतो। त्यासाठी मी घेतलं होतं 1/4 कप एवढी कोको पावडर, अनस्वीटन्ड होती। अनस्वीटन्ड कोको पावडर मार्केटमध्ये मिळते, तर 1/4 कप एवढी अनस्वीटन्ड कोको पावडर घेतली होती। त्यामध्ये 1/4 कप एवढीच आपली नॉर्मल चहासाठी वापरतो ती ग्रॅन्युल्ड शुगर मी घेतली होती। त्यानंतर त्यामध्ये मी घातलं होतं 2 टीस्पून एवढं कॉर्नफ्लोअर आणि 1 कप एवढं दूध। हे मिश्रण अगदी व्यवस्थित असं मिक्स केल्यानंतर मी लो फ्लेमवरती गॅसवरती ठेवलं होतं व त्याला अगदी घट्ट होईपर्यंत मी व्यवस्थित असं ढवळत राहिले। सतत आपल्याला हे मिश्रण ढवळायचं आहे व व्यवस्थित असं हे घट्ट झाल्यानंतर गॅस बंद केला आणि त्यामध्ये 1 टीस्पून एवढं बटर मी घातलं। व्यवस्थित असं मिक्स केलं व चाळणीने चाळून ते छान असं थंड करण्यासाठी ठेवलं होतं, ज्यामुळे अगदी स्मूथ असं हे गनाश मला मिळालेलं आहे। व आता हे गनाश मी या केकवरती लावून घेते। अगदी साधं असं डेकोरेशन मी तुम्हाला घरच्या घरी कसं करता येईल ते दाखवते आहे। सहज अगदी तुम्ही हे गनाश तयार करू शकता। तुम्ही पाहू शकता केकवरती अगदी सहज मी कोणताही पॅलेटचा यूज केलेला नाही आहे, नॉर्मल जो आपला स्पॅटुला होता त्याच्यानेच मी हे यूज केलेलं आहे आणि छान असं आपण हे स्प्रेड करून घेतले। आता थोडेसे हे रोस्टेड आल्मंड्स आहेत जे मी चॉप करून घेतलेले आहे, छान असे मी ह्याला रोस्ट करून घेतलं होतं। त्यानंतर व्यवस्थित असं ह्याला चॉप करून घेतलं व आता ह्या गनाशवरती मी हे सुद्धा डेकोरेशनसाठी चारही बाजूनी लावून घेते। डेकोरेशन तुम्ही तुमच्या आवडीने करू शकता। अगदी व्यवस्थित असं गोलाकार आकारामध्ये चारही बाजूंनी हे आल्मंड्स लावल्यानंतर मी मध्ये थोडंसं चॉकलेटसुद्धा टाकणार आहे स्क्रेप करून। तर माझ्याकडे एक डेअरी मिल्क आहे, ती डेअरी मिल्क मी छानपैकी अशी ग्रेट करून घेणार आहे व त्यानंतर ती इथे मध्ये टाकणार आहे। तर अगदी साध्या पद्धतीने घरच्या घरी अवेलेबल असणाऱ्या वस्तूंमधूनच मी हे जे डेकोरेशन आहे हे केलेलं आहे। छान असं स्मूथ सिल्की गनाश यावरती अप्लाय करून त्यावरती छान रोस्टेड आल्मंड्स आणि त्यानंतर मध्ये हे स्क्रॅप केलेलं डेअरी मिल्क मी घातलेलं आहे। तर अशा पद्धतीने माझा हा ॲनिव्हर्सरीचा केक इथे तयार झालेला आहे। अगदी छान असा हा टी टाईम केक मात्र तितकाच टेस्टला सुद्धा अप्रतिम लागतो। जे स्पॉन्ज केक असतात त्याला लेयरिंग करून आतमध्ये शुगर सिरप क्रीम हे सगळं ॲड करून आपला प्रॉपर केक बनवला जातो, मात्र हा टी टाईम केक आहे त्यामुळे ह्यामध्ये कोणतीही लेयरिंग मी केलेली नाही आहे। हा ॲनिव्हर्सरीला कट केल्यानंतरचा मी तुम्हाला लुक दाखवते। तर हे पहा छान अगदी सहज आपला हा केक कट होतोय, इतका सॉफ्ट आणि स्पॉन्जी असा हा केक तयार झालेला आहे। टेस्टला सुद्धा तितकाच अप्रतिम लागतो। बनवल्यानंतर अगदी व्यवस्थित 4 ते 5 तास ह्याला थंड करून गनाश ह्यावरती लावून त्यानंतर हा केक कट करा, त्यानंतरच तुम्हाला ह्याची छान अशी टेस्ट येईल। तुम्ही पाहू शकता अगदी सॉफ्ट क्रम्स आलेले आहेत आणि अगदी सॉफ्ट असा आपला हा केक तयार झालेला आहे। जर केक छान असा सॉफ्ट तयार झाला असेल तर बिना फ्रॉस्टिंगसुद्धा तुम्ही हा केक अगदी सहज खाऊ शकता। टेस्टला सुद्धा अगदी व्यवस्थित गोड झालेला आहे। तर तुम्ही सुद्धा हा केक नक्की ट्राय करून पहा। आमच्याकडे तर हा केक फार जास्त सगळ्यांनाच आवडलेला आहे। चला तर मग तुम्ही सुद्धा हा केक लवकर ट्राय करून पहा आणि जर तुम्हाला ही गनाशची रेसिपी पाहायची असेल तर मला कमेंटमध्ये तसं सांगा, मी तुम्हाला नक्कीच ही गनाश जे आहे ते एकदा पुन्हा बनवून दाखवेल। चला तर मग पुन्हा लवकरच भेटूया आपल्या पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत केक एन्जॉय करा।